बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंनी विरोध केलाय। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं नारायण राणे म्हणाले। अतिक्रमण होणार असल्याने राज्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य देखील नारायण राणे यांनी केलेलं आहे। एकीकडे छगन भुजबळ राज्य सरकारच्या निर्णयावरती नाराज असताना नारायण राणे यांनी देखील आपला विरोध दर्शवलेला आहे। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणे यांनी विरोध केला असून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी आपण असहमत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आधी छगन भुजबळांची नाराजी आणि आता नारायण राणे यांचा विरोध। राज्य सरकारने जो अध्यादेश पारित केलाय, राजकारणावर काय परिणाम होत आहेत राज्याच्या? नक्कीच प्रज्ञा, काल राज्य सरकारने अध्यादेश पारित केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतलं आणि त्यानंतर आता विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। राजकीय नेत्यांकडून देखील आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। आधीच छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील यावर कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। नारायण राणे यांनी ट्विट केलेलं आहे, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतं आणि याबाबतची मी सविस्तर भूमिका जी आहे ती उद्या पत्रकार परिषद घेऊन मांडेन असं नारायण राणे यांनी ट्विट केले। त्यामुळे येत्या काळात आपण जर बघितलं असेल तर एकीकडे सरकारकडून जरी सांगण्यात येत असलं की आम्ही मराठा समाजाला न्याय दिला, मात्र सरकारमधीलच काही नेते आहेत, सत्तेतीलच काही नेते जे आहेत ते आता याला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नारायण राणे नेमका आता उद्या काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर नारायण राणे यांनी सरकारच्या अध्यादेशाला विरोध केलेला आहे। सरकारचा अध्यादेश आणि त्यातल्या तरतुदींशी आपण सहमत नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलेलं आहे। अतिक्रमण होणार असल्याने राज्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो अशी भूमिका नारायण राणे यामध्ये स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात। नारायण राणेंचे ट्विट आपण पाहतोय। मराठा आरक्षणासंबंधी सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आपण सहमत नाही। यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण केलं जातं आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य नारायण राणे ट्विटच्या माध्यमातून करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।